एका बहिणीनं आई वडील गेल्यानंतर स्वतःचं संपूर्ण आयुष्य भावासाठी खर्च केलं. त्याला शिकवलं, मोठं केलं, स्वतःची स्वप्न मोडली. पण संपत्तीच्या मोहात अंध झालेल्या भावाने तिलाच घराबाहेर काढलं. अनेक वर्षांनी तोच भाऊ संकटात सापडला आणि त्याचं संपूर्ण कर्ज एका अनोळखी व्यक्तीने फेडलं. जेव्हा त्याला समजलं की ती व्यक्ती कोण होती, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कोण होती ती व्यक्ती आणि रक्षाबंधनाच्या दिवशी असं काय घडलं की संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आले? शेवटपर्यंत ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुमच्या मनाला कायमचा स्पर्श करून जाईल. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुरेश आणि मीरा ही भाऊ बहीण राहत होती. दोघांचं बालपण खूप साधं होतं. कौलारू घर, 2 एकर शेती आणि आई-वडिलांचं प्रेम. सुरेश मीरापेक्षा 5 वर्षांनी लहान होता. मीरा त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. तो शाळेत जाताना त्याचा डब्बा भरायची, त्याचे कपडे धुवायची आणि अभ्यासही करून घ्यायची. गावातील लोक नेहमी म्हणायचे, मीरा फक्त बहीण नाही, ती तर या घराची दुसरी आई आहे. एका वर्षातच नियतीने 2 मोठे आघात दिले. आधी वडील आजाराने गेले आणि काही महिन्यातच आईचंही निधन झालं. त्या दिवशी सुरेश फक्त 10 वर्षाचा होता. तो आईच्या फोटोसमोर रडत म्हणाला, ताई, आता आपलं कोण? मीराने त्याला मिठी मारली. स्वतःचे अश्रू पुसत ती म्हणाली, मी आहे ना, आजपासून मीच तुझी आई आणि तुझी बहीण. त्या दिवसापासून मीराने स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडलं. सकाळी शेतात काम, दुपारी गावात शिवणकाम, संध्याकाळी घरची सगळी कामं आणि रात्री सुरेशचा अभ्यास. सुरेशला कधीही आई वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. एकदा सुरेशच्या शाळेची फी भरायची होती, पण घरात पैसे नव्हते. मीराने आईने दिलेले सोन्याचे छोट्या कानातले विकले, फी भरली आणि घरी येऊन शांतपणे हसली. सुरेशला हे कधीच कळलं नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी मीराने सुरेशच्या हातावर राखी बांधली. सुरेश म्हणाला, ताई, मी मोठा झाल्यावर तुला खूप सुख देईन. आयुष्यात तुला कधीच रडू देणार नाही. मीरा हसली. मला काहीच नको रे, फक्त आपलं हे प्रेम आयुष्यभर असंच राहू दे. दोघांनी देवासमोर हात जोडले. त्यांना वाटलं, हे नातं आयुष्यभर असंच घट्ट राहील. पण त्यांना माहीत नव्हतं, काही वर्षांनी याच घरात संपत्तीच्या नावावर अशी आग लागणार होती, जी या प्रेमळ नात्याला जाळून टाकणार होती. काही वर्षे लोटली. सुरेश आता 25 वर्षाचा झाला होता. मीराने कष्ट करून त्याला शिक्षण दिलं. तो शेती सांभाळू लागला. गावात दोघांचं कौतुक व्हायचं. लोक म्हणायचे, आई वडील नसतानाही मीराने आपल्या भावाला खूप चांगलं घडवलं. परंतु प्रत्येक सुखाकडे काही लोकांचा वाईट डोळा असतो. गावातील काही लोभी नातेवाईकांना वडिलोपार्जित जमीन हवी होती. त्यांनी सुरेशच्या मनात हळूहळू विष पेरायला सुरुवात केली. एक काका म्हणाला, अरे सुरेश, तुझी ताई अजून लग्न का करत नाही, माहीत आहे का? सुरेश म्हणाला, नाही. काका खोटं बोलत म्हणाला, कारण तिला या जमिनीवर हक्क हवा आहे. उद्या ती अर्धी जमीन घेऊन जाईल. सुरेशने सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, पण रोज तेच बोलणं, रोज तेच खोटं, हळूहळू त्याच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. गैरसमज वाढत गेले. एक दिवस मीरा प्रेमाने म्हणाली, सुरेश, जमिनीची कागदपत्र व्यवस्थित करून ठेव, आईबाबांची आठवण आहे ती. पण सुरेशने तिच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला. त्याला वाटलं, ताईला जमिनीचीच काळजी आहे, माझी नाही. त्या दिवसापासून तो मीराशी कमी बोलू लागला. मीरा अनेकदा विचारायची, सुरेश, काही झाले का? तो फक्त एवढंच म्हणायचा, काही नाही. एके दिवशी नातेवाईकांनी सुरेशला बनावट कागदपत्र दाखवली. त्यात असं भासवलं होतं की मीरा जमीन स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करत आहे. रागाच्या भरात सुरेश घरी आला. त्याने मीराला विचारलं, ताई, तुला माझ्यापेक्षा जमीन जास्त प्रिय आहे का? मीरा थक्क झाली. काय बोलतोयस तू? ही जमीन तर आपल्या आईबाबांची आठवण आहे. पण सुरेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रागाच्या भरात तो ओरडला, आजपासून या घराशी तुझा काहीही संबंध नाही. निघून जा आणि पुन्हा मला कधी तुझा चेहरा दाखवू नकोस. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने एकदाही स्वतःचा बचाव केला नाही.
ती शांतपणे आई वडिलांच्या फोटोसमोर गेली. नमस्कार केला. सुरेशकडे पाहून फक्त एवढंच म्हणाली, माझा भाऊ आनंदात राहील एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. देव तुला नेहमी सुखी ठेव. तिने एक छोटी बॅग उचलली आणि घराचा उंबरठा ओलांडला. सुरेशने रागाच्या भरात दार बंद केलं. त्याला वाटलं तो जिंकला, पण खरं तर त्या दिवशी त्याने आपली बहीणच नाही तर आयुष्यातील सर्वात मोठा आधार गमावला होता. त्या दिवशी मीरा डोळ्यात अश्रू घेऊन गाव सोडून निघाली. तिच्याकडे फक्त एक छोटी बॅग, थोडेसे पैसे आणि आई वडिलांचा एक फोटो होता. जाण्यापूर्वी तिने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. तेच घर जिथे तिने भावासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं. आज तीच त्या घरातून परकी बनून निघत होती. मीरा पुण्यात आली. पहिले काही दिवस तिने एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहायला सुरुवात केली. दिवसा एका घरात स्वयंपाकाचं काम, संध्याकाळी शिवणकाम आणि रात्री महिलांना मेहंदी काढण्याचं काम. दिवसभर कष्ट करून तिच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. ती रोज देवाला एकच प्रार्थना करायची, देवा माझा भाऊ सुखात राहू दे. पहिलं रक्षाबंधन आलं. मीरा बाजारात गेली. तिने एक सुंदर राखी विकत घेतली, पण ती बांधायला भाऊ नव्हता. ती घरी आली आणि आई वडिलांच्या फोटोसमोर ती राखी ठेवली. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, देवा माझ्या भावाचं रक्षण तू कर. आणि शांतपणे रडू लागली. काही वर्षांनी मीराने स्वतःचं छोटंसं शिवण केंद्र सुरू केलं. तिच्या मेहनतीमुळे व्यवसाय वाढत गेला. अनेक गरीब महिलांना तिने रोजगार दिला. लोक तिचा आदर करू लागले. एका कार्यक्रमात तिला आदर्श उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आलं. पत्रकारांनी विचारलं, तुमच्या यशाचं श्रेय कोणाला देता? मीराच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, माझ्या आई वडिलांना आणि माझ्या भावाला. त्याच्यामुळेच मी आज इतकी मजबूत झाले. नियतीचं चक्र फिरायला लागलं दुसरीकडे. गावात सुरेशच्या आयुष्यात संकटं सुरू झाली. पावसाने साथ सोडली. शेतीचं मोठं नुकसान झालं. बँकेचं कर्ज वाढत गेलं. एक दिवस बँकेची नोटीस आली, वेळेत कर्ज भरलं नाही तर जमीन जप्त केली जाईल. सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यासाठी त्याने स्वतःच्या बहिणीला दूर केलं होतं, ती जमीन आता त्याच्या हातातून निसटणार होती. काळ कोणासाठीच कायमसारखा राहत नाही. एकेकाळी भरभराटीत असलेली सुरेशची शेती आता ओसाड पडली होती. 2 वर्षे दुष्काळ, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि उरलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. सुरेशचं सगळं उद्ध्वस्त झालं. बँकेचं कर्ज वाढत होतं, व्याजावर व्याज चढत होतं. एके दिवशी बँकेची अंतिम नोटीस आली. 15 दिवसांत कर्जाची रक्कम भरली नाही तर जमीन जप्त करण्यात येईल. ते पत्र वाचता सुरेशच्या हातातून कागद खाली पडला. हीच ती जमीन जिच्यासाठी त्याने स्वतःच्या बहिणीचं नातं तोडलं होतं. सुरेश मदतीसाठी त्या नातेवाईकांकडे गेला, ज्यांनी वर्षापूर्वी त्याच्या मनात बहिणीविरुद्ध विष पेरलं होतं. तो हात जोडून म्हणाला, थोडी मदत करा, मी हळूहळू पैसे परत करीन. पण एकाने दार बंद केलं. दुसरा म्हणाला, आम्हालाही आमचं बघायचं आहे. तिसरा तर हसत म्हणाला, जमीन विकून टाक, सगळा प्रश्न संपेल. त्या दिवशी सुरेशला समजलं, वाईट सल्ला देणारे लोक संकटात कधीच सोबत उभे राहत नाहीत. त्या रात्री सुरेश आई वडिलांच्या फोटोसमोर बसला. त्याच्या नजरेसमोर मीराचा चेहरा येत होता. तिला घराबाहेर काढतानाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. तो रडत म्हणाला, ताई मी तुझ्यावर खूप अन्याय केला. आज तू असतीस तर कदाचित मला एकटं सोडलं नसतंस. पहिल्यांदाच त्याला बहिणीची खरी किंमत समजत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेतून सुरेशला फोन आला. सुरेशजी अभिनंदन, तुमचं संपूर्ण कर्ज फेडलं गेलं आहे. सुरेश आश्चर्यचकित झाला. काय? पण कोणी? बँक अधिकारी म्हणाले, एका व्यक्तीने तुमचं पूर्ण कर्ज भरलं आहे, पण त्यांनी त्यांचं नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. सुरेशला काहीच समजलं नव्हतं. कोण असू शकतं? आणि जेव्हा त्या अनोळखी व्यक्तीचं नाव त्याला कळणार होतं तेव्हा त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू थांबणार नव्हते. सुरेशच्या मनात एकच प्रश्न होता, माझं कर्ज कोणी फेडलं?
तो दुसऱ्या दिवशी बँकेत गेला. व्यवस्थापकांना विनंती करू लागला, सर, कृपया मला त्या व्यक्तीचं नाव सांगा. आयुष्यभर मी त्याचा ऋणी राहीन. व्यवस्थापक शांतपणे म्हणाले, त्यांनी त्यांचं नाव सांगू नका अशी विनंती केली आहे. सुरेश निराश होऊन बाहेर पडला. काही दिवसांनी सुरेशच्या घरी एक कुरिअर आलं. आत एक छोटंसं पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, नाती जपली तर संपत्ती आपोआप मिळते, पण संपत्तीसाठी नाती तोडली तर आयुष्यभर पश्चाताप उरतो. स्वतःची काळजी घे. खाली कोणाचंच नाव नव्हतं, पण त्या अक्षरात एक वेगळीच ओळख होती. सुरेश ते अक्षर पुन्हा पुन्हा पाहत राहिला. त्याला कुठेतरी ते खूप परिचित वाटत होतं. त्या रात्री त्याने आईची जुनी पेटी उघडली. त्यात मीराने लहानपणी लिहिलेली एक वही होती. सुरेशने ती उघडली आणि थरकाप उडाला. त्या वहीतील अक्षर आणि पत्रातील अक्षर दोन्ही अगदी सारखेच होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, ताई, हे सगळं तू केलंस तर. दुसऱ्या दिवशी सुरेश पुन्हा बँकेत गेला. यावेळी व्यवस्थापक त्याच्याकडे पाहून म्हणाले, तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं आहे? सुरेशने होकार दिला. व्यवस्थापकांनी एक फाईल त्याच्यासमोर ठेवली. त्यात पैसे भरल्याची पावती होती. देणाऱ्याचं नाव वाचताच सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली. मीरा देशमुख. सुरेशच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. तो खुर्चीवर बसून जोरात रडू लागला. व्यवस्थापक म्हणाले, तुमच्या बहिणीने एकच अट ठेवली होती की तिचं नाव तुम्हाला सांगायचं नाही. ती म्हणाली होती, माझा भाऊ आनंदात राहिला एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. हे ऐकून सुरेश स्वतःलाच माफ करू शकत नव्हता. त्याने लगेच मीराचा पत्ता घेतला आणि मनात एकच इच्छा, माझ्या ताईची माफी मागायची. त्याला माहीत नव्हतं त्यांची भेट संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आणणार होती. दुसऱ्याच दिवशी पहाटे सुरेश बसने शहराकडे निघाला. संपूर्ण प्रवासात त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चेहरा होता, त्याची ताई मीरा. त्याला आठवत होतं तिने केलेले त्याग, त्याच्यासाठी विकलेले दागिने, उपाशी राहून दिलेले शिक्षण, आणि तरीही त्याने तिच्यावरच विश्वास ठेवला नव्हता. अनेक चौकशीनंतर सुरेश मीराच्या शिवण केंद्रात पोहोचला. समोर अनेक महिला काम करत होत्या. मध्ये उभी असलेली मीरा सर्वांना प्रेमाने मार्गदर्शन करत होती. सुरेशला पाहताच ती काही क्षण स्तब्ध झाली. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले, पण शब्द मात्र कुणाच्याही तोंडून बाहेर पडत नव्हते. सुरेश हळूहळू तिच्या जवळ गेला. क्षणाचाही विचार न करता तो तिच्या पायाशी बसला. रडत म्हणाला, ताई, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझंच घर उद्ध्वस्त केलं. शिवण केंद्रातील सर्व महिला हे दृश्य पाहून भावूक झाल्या. मीरा घाबरून म्हणाली, अरे सुरेश, असं करू नको, उठ. पण सुरेश उठायला तयार नव्हता. मीराने त्याला उभं केलं. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. हसत म्हणाली, वेड्या, भाऊ चुकला म्हणून बहीण त्याला सोडून देत नाही. मला तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे. सुरेश आणखी रडू लागला. ताई, माझं कर्ज तू का फेडलंस? मी तर तुला घरातून हाकलून दिलं होतं. मीरा शांतपणे उत्तरली, कारण तू माझा भाऊ आहेस. संकटात भावाची साथ सोडणारी ती बहीण कसली? हे ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. 2 दिवसांनी रक्षाबंधन होतं. मीरा कपाटातून अनेक वर्षापासून जपून ठेवलेली एक राखी बाहेर काढत म्हणाली, दरवर्षी ही राखी तुझ्यासाठीच विकत घ्यायची, पण बांधायला तू नव्हतास. सुरेश रडत तिचा हात हातात घेत म्हणाला, यावेळी ताई, ही राखी आयुष्यभर आपल्या नात्याला पुन्हा कधीच तुटू देणार नाही. दोघेही गावाकडे निघाले. जिथे रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण गाव त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होणार होता. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं. पण आज गावातील लोक एका वेगळ्याच प्रसंगाची वाट पाहत होते, कारण अनेक वर्षांनी मीरा पुन्हा आपल्या माहेरी येणार होती. बहिणीचं घरी आगमन. मीरा घराच्या उंबरठ्यावर आली. तिने हळूच घराला नमस्कार केला. आई वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती हळूच म्हणाली, आई बाबा, तुमची लेकरं आज पुन्हा एकत्र आली आहेत. सुरेशने थरथरत्या हाताने राखीचं ताट मीरासमोर ठेवलं. मीरा प्रेमाने त्याच्या कपाळावर टिळा लावला. आरती केली आणि अनेक वर्षापासून जपून ठेवलेली राखी त्याच्या हातावर बांधली. राखी बांधत असताना दोघांच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते.
राखी बांधून झाल्यावर सुरेश अचानक बहिणीच्या पायाशी बसला. रडत म्हणाला, ताई मला माफ कर. संपत्तीच्या मोहात मी माझी सर्वात मोठी संपत्ती गमावली होती. मीराने त्याला उठवलं, त्याला घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाली, भाऊ, रक्ताची नाती रागाने तुटत नाहीत. ती फक्त प्रेमाची वाट पाहत असतात. त्या एका वाक्याने संपूर्ण वातावरण भारावून गेलं. गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. सुरेशने गावासमोर उभं राहून कबुली दिली, आजपासून माझ्या घराचा आणि माझ्या आयुष्याचा पहिला हक्क माझ्या ताईचा आहे. जिच्यामुळे मी उभा आहे तिचं मी आयुष्यभर ऋणी राहीन. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत केलं. ज्यांनी गैरसमज पसरवले होते त्यांनाही स्वतःच्या चुकीची लाज वाटली. संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण एकदा तुटलेली माणसं पुन्हा जोडण्यासाठी प्रेम, विश्वास आणि क्षमा लागते. ज्यांच्या आयुष्यात भाऊ किंवा बहीण आहे त्यांनी त्यांची किंमत आजच ओळखा, कारण रक्ताची नाती ही देवाने दिलेली सर्वात मोठी भेट असते. मित्रांनो, संपत्ती, पैसा आणि मालमत्ता यापेक्षा नाती नेहमीच मोठी असतात. भाऊ बहिणीचं नातं हे देवाने दिलेले अनमोल वरदान आहे. राग, गैरसमज किंवा स्वार्थामुळे हे नातं कधीही तुटू देऊ नका, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. आजच आपला भाऊ किंवा बहिणीला एक फोन करा, त्यांची विचारपूस करा आणि त्यांना सांगा, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा किंवा महत्त्वाची आहेस. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये भाऊ बहिणीचं नातं अमूल्य आहे असं नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या भावनिक कथेसह. धन्यवाद.